बारामतीनंतर आता शरद पवारांनी अजितदादांना पिंपरी चिंचवडमध्ये घेरण्याची तयारी सुरू केल्याचं दिसतंय। अजितदादा गटाचे तब्बल 16 नगरसेवक शरद पवारांना भेटले आणि त्यानंतर हे सर्व नगरसेवक वापसीच्या वाटेवर असल्याचंही समोर आलंय। पाहूयात हा रिपोर्ट। अजित पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत। कारण पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह अजितदादा गटाचे 16 नगरसेवक काल शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले। या भेटीवेळी भोसरीतील अजितदादा गटाचे माजी आमदार विलास लांडे देखील सोबत असल्याची माहिती आहे। त्यामुळे अजितदादांच्या गटात चलबिचल सुरू झाल्याचं बोललं जात आहे। रोज मला 2-3 तास काढायला लागतात नवीन लोक पक्षात येणाऱ्यांची बोलायला। तर त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड सुद्धा अपवाद नाही। तिथं मोठ्या प्रमाणावर काही खासदारांनी आम्हा लोकांची नगरसेवकांनी आम्हा लोकांची भेट घेतली। आधी भेटणारे आनंद आहे की त्या सर्वांना असं वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र राहावं। जे काही निर्णय आपण घेतले ते हितासाठी नव्हते, ह्या निष्कर्षाची ते लोक यायला लागले आणि त्यांचं स्वागत करू। माहितीनुसार यामागे महायुतीतील संभाव्य विधानसभेचा फॉर्म्युला कारणीभूत आहे। सद्यस्थिती ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाला ती जागा जाणार असा फॉर्म्युला महायुतीत जोर धरतोय। भोसरी विधानसभेत या घडीला भाजपचे महेश लांडगे आमदार आहेत। त्यामुळे ही जागा भाजपला सुटण्याची चिन्ह असल्यानं इथून अजितदादा गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि विलास लांडे देखील इच्छुक आहेत। राजकारण म्हणजे चढउतार असतात, येणारे जाणारे असतात, पण यामध्ये आदरणीय दादा खंबीरपणे भूमिका घेतील। पिंपरी चिंचवडचा विकास आणि दादा हे समीकरण आहे। त्याच्यामुळे पिंपरी चिंचवडमधून प्रवास करताना प्रत्येक नागरिक म्हणतो की आम्हाला परदेशात आल्यासारखं वाटतं, इतक्या चांगल्या पद्धतीचा विकास केला आहे। या कालावधीमध्ये काही लोकांनी इकडे तिकडे गाठीभेटी घेतली असतात, तर दादा जरूर त्याची दखल घेतील आणि हा संघटनेचा किंवा पक्षाचा भाग आहे त्या संदर्भात निश्चितपणाने ते विचार करतील। विशेष म्हणजे आगामी गणित कसं सुटेल, त्यातल्या अडचणी काय याची खुद्द अजित पवारांशी चर्चा करूनच नगरसेवक शरद पवारांना भेटायला गेल्याचं बोललं जात आहे। पिंपरी चिंचवड नगरपालिकेचं गणित पाहिल्यास पिंपरी चिंचवड महापालिकेची शेवटची निवडणूक 2017 साली झाली होती। गेली 2 वर्ष पिंपरी चिंचवड महापालिकेवर प्रशासक असून निवडणूक झालेली नाही। 2017च्या निकालात भाजपचे 77, राष्ट्रवादीचे 36, शिवसेनेचे 9 आणि काँग्रेसचे 5 नगरसेवक जिंकले होते। राष्ट्रवादी फुटीनंतर राष्ट्रवादीचे जवळपास सर्वच नगरसेवक अजितदादांसोबत गेले। 77 जागा जिंकून महापालिकेवर भाजपची सत्ता आली। मात्र एकूण मतांमध्ये 36 जागा जिंकलेली राष्ट्रवादी फार दूर राहिली नाही। म्हणजे भाजपचे 77 नगरसेवक जिंकले, त्यांना एकूण मतं 2,89,858 होती। तर 36 नगरसेवक जिंकलेल्या राष्ट्रवादीची एकूण मतसंख्या 2,23,757 इतकी राहील। तुर्तास त्या 36 नगरसेवकांपैकी 16 नगरसेवक शरद पवारांकडे पुन्हा परतण्याची इच्छा वर्तवत आहेत। 16 पैकी जी 8 नावं समोर आली त्यात अजित गव्हाणे, अजितदादा गटाचे पिंपरीतील शहराध्यक्ष विक्रांत लांडे, विलास लांडेंचे पुत्र पंकज भालेकर, समीर मासुळकर, संजय बाबळे, राहुल भोसले, विनया तापकीर आणि वैशाली घोडेकर यांचा समावेश होता। पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्हा अजित पवारांसाठी सर्वाधिक महत्त्वाचा आहे। कारण विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। एकट्या पुणे जिल्ह्यात 21 आमदार निवडून येतात। त्यापैकी 2019ला राष्ट्रवादीनं 10 तर भाजपनं 9 आमदार जिंकले होते। फुटीनंतर अजितदादांकडे 9 तर शरद पवारांकडे फक्त एकच आमदार राहिला। ज्या पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचं वर्चस्व मानलं जातं तिथल्या 4 पैकी 2 जागांवरही अजित पवारांचे आमदार आहेत। त्यात जर इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवक शरद पवारांकडे परतले तर अजितदादांसाठी विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी!
भैया भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम। एक हिंट तो देते, हिंट। बड़े आराम से। साठी ही धोक्याची घंटा असेल. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.